शकता हे बघा रांगोळी बनवली आहे आणि आमचं जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे। आज आमच्या घरी होम पूजा आहे, दोन्ही पण आहे। सत्यनारायणची पूजा संध्याकाळी ठेवली आहे आणि सकाळी होम आहे, देव बसवणार आहोत आम्ही। त्यासाठी हे बघा जेवण वगैरे बनवायला तयार झालेले आहे। आता मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवून टाकला आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता। तर आता ही भटजी पण यायची वेळ झालेली आहे आणि आम्ही जेवण पहिलं बनवून घेतलं, कारण नैवेद्य वगैरे दाखवायला लागतो म्हणून। तर तुम्ही बघू शकता एवढं किती वेळ बोलायचं। apa ide apa ide tentu mau tidak pernah satu ini lah yo dia kalau itu आता तर बघा आता मागे आहे तुम्हाला घेऊन जाऊ खाली तुम्ही बघू शकता हे बघा जेवण बनवून तयार झालेली आहे। आम्ही भात बनवला होता, डाळ बनवली होती, छोलेची भाजी बनवली होती, पापड, लोणचं असं सर्व नैवेद्यासाठी बनवलं होतं। तर आम्ही लापसी पण बनवली होती आणि आता भटजी पण आलेली आहे आणि भटजींनी पण एका रूममध्ये जेवण बनवायला सुरुवात केली आहे। तर आता आमचं जेवण बनवून तयार झालेले आहेत आणि आता पूजा पण सुरू करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता पूजेची तयारी चालू केलेली आहे आम्ही।
आणि माझ्या आई तू महालक्ष्मी लागली स्वयंभू माता देवी राजी करून आज या ठिकाणी आनंद आणि कुटुंबीय आज या घराचे प्रवेश वास्तुशास्त्र कार्यक्रम अधिक सत्यनारायणची पूजा आज आरंभलेली आहे. मग त्या ठिकाणी असलेली ग्रामदेवता उपदेशगाव आशीर्वाद देव असलेली काय अडीअडचणी असलेल्या त्या दूर करा आणि हे कार्यक्रम निर्विघ्न पार पडून लेकरांचा आशीर्वाद देऊन त्याचं रक्षण करून कोणी सांभाळ करा. या भाऊ माझा तुम्ही सुद्धा या ठिकाणी आठवण केलेल्या होती काढलेलो पण सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहून या कार्यक्रम निर्विघ्न पार पडून काही जरी अडीअडचणी असलेल्या दूर करू शकतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवून या कार्यक्रमात लेकरांचा अगदी आशीर्वाद देऊन त्यांचं रक्षण करण्याचा मोठा सांभाळतो. त्याच भाऊ महाराजांचे घर बशी घर पोळ्याच्या निर्बशी आणि तुमचे वाढवडील पूर्वज तुमचे सुद्धा या ठिकाणी आठवण केलेल्या गोष्टी काढलेलं होतं मान्य करून घ्या. आता तुमचे लेकरा या ठिकाणी ग्रहप्रवेश वास्तुशांती देवळाचा कार्यक्रम अधिक आज आरंभलेले आहे. पण त्या ठिकाणी आपले तुम्ही उपस्थित लेकरांचा आशीर्वाद द्या आणि हे कार्यक्रम निर्विघ्न पार पडा रक्षण करून राखवाली कोटाळा. त्याचप्रमाणे भाऊ महाराज वाडी शेवटी महापुरुष भाऊ महाराज या ठिकाणी आठवण केलेल्या नारळगडवर ठेवलेलं मोठी मान काढलेला होता आपण मान्य करून वगैरे सांभाळ करत व्यवस्थित होता कार्यक्रम गृहप्रवेश वास्तुशांती देवळाचा कार्यक्रम अधिक सप्तमीची पूजा त्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित जाऊन काही अडचणी असतो तो दूर कर लेकरांचा आशीर्वाद देऊन तो कार्यक्रम पार पाडून रक्षण करणे रखवाली कोटाळा भाऊ महाराज. त्याचप्रमाणे भाऊ महाराज इंद्रो ठिकाणदार महापुरुष दामदेव वाटमार्गी आठवण केलेली आहे. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून काही अडचणी असतील कार्यक्रम पार पडा सांभाळ करा. या ठिकाणी आठवण केलेला काढलेला मग त्या ठिकाणी तो उपस्थित राहून काही अडचणी दूर कर आणि तो कार्यक्रम निर्विघ्न पार पडले लेकरांचा आशीर्वाद देऊन त्यांचं रक्षण करा रखवाली सांभाळ करा. त्याचप्रमाणे भाऊ महाराज मग पाठापाठ काढलेले कोणाचंही हातमार्गी राहिली असेल त्या पारंपऱ्यावर त्यांनी मान्यता करून घ्यायची कार्यक्रम गृहप्रवेश वास्तुशांती देवळाच्या कार्यक्रमापर्यंत सगळ्यांची पूजा मग सगळे कार्यक्रम पार पाडून असलेल्या कुटुंबात त्यांचं रक्षण करून तुळशीजवळ त्यांनी पूजा मांडली होती आणि ही पूजा मांडून झाल्यानंतर आम्हाला गृहप्रवेशासाठी घराभोवताली घरातल्या सर्व माणसांनी फिरायचं असतं. तर तुम्ही बघू शकता बघा घरातली आम्ही सर्व माणसं आमची एवढी माणसं आहेत ते आम्ही घराभोवताली एक राऊंड मारून येणार आणि नंतर मग परत होमपूजा वगैरे घरामध्ये सुरू करणार. तर तुम्ही बघू शकता बघा आम्ही घरातली एवढी सर्व मंडळी आहोत. बघू शकता बघा आम्ही घराभोवताली फिरून आलो आहोत. त्यानंतर पाय वगैरे धुवून हळद कुंकू घालून ती लोक आम्हाला घरात घेतलं सर्वांना. बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आम्ही दरवाजाला हळद कुंकू वगैरे जाऊन आम्ही घरात आलो आणि घरात होम चालू झाला आहे.
होमाला सुरुवात झाली आहे आणि माझे छोटे दीर बसले होते आणि माझा पुतण्या बसला होता. दोघेजण बसले होते. 2 होम पेटवले होते भटजीने. हे बघा होमाची पूजा चालू झालेली आहे. झाल्यानंतर ती लोकांनी आम्हाला सर्व घरातल्या माणसांना बसवलं होतं आणि ते मंत्र म्हणून पाणी वगैरे शिंपडून ते काहीतरी त्यांचं एक पद्धत असते ते त्यांनी केलं. त्यावेळी आम्ही घरातली सर्व माणसं एकाच ठिकाणी सर्वजण बसलो होतो. तर तुम्ही बघू शकता. मानपान करून नारळ पाणविडा ढोलला तू मान्य करून घे. राजीव किल्ल्या कर्तव्याला जागेवरून त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण करून सर्वांना कृपाष्ट कामधंदे करत त्यांना यश द्या. नोकरी कामधंद्यानिमित्त बाहेर गेले असेल त्या ठिकाणी तुमचा सांभाळ करा. कुटुंबाच्या सह्याला राहा. नवीन योजना तहसीलदार मार्ग करून आरोग्याचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून सर्व सुख शांती लाभून सर्वांचे बरे करा. कल्याण करा. आपण सर्वांचे